गुड मॉर्निंग. नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात. आजच्या दिवसाची सकाळ झालेली आहे आणि आज आहे माझा आवडता दिवस, जो की प्रत्येकच लेडीजला आवडतो असावाला दिवस. मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि माझा आहे उद्यापन. सो उद्यापनाच्या दिवशी पण तुम्ही म्हणाल ड्रेसवर आहे, पण थोड्या वेळासाठी घातलाय. परत मी साडी वेअर करणारच आहे. हेअर वॉश वगैरे झालाय. अहो क्रिकेट खेळायला गेलेले, ते येऊन इथं हॉलमध्ये झोपलेत सोफ्यावरती. आणि आता मी करणार आहे देवपूजा आणि मग त्याच्यानंतर मला जायचं आहे मंदिरात. पण ह्यांची झोप होईपर्यंत माझी ॲटलिस्ट देवपूजा होईल आणि मग त्याच्यानंतर जायचं मंदिरात. सो चलो आधी देवपूजा करून घेते. सो असंच पुढे कंटिन्यू बघत राहा. आजचा फुल डे ब्लॉग असणार आहे. चला. फायनली छान अशी देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्यानंतर घरात जे वातावरण क्रिएट होतं ते खरंच खूप छान असतं ना, पॉझिटिव्ह होतं. आणि देवांकडे पण एकदम फ्रेश फ्रेश वाटतं पूर्ण घरात. भले घरात किती कचरा असू द्या, पण प्रसन्नता वाटते जेव्हा की आपण देवपूजा करतो. छान असे पितंबरीने देव खसा घासून धुतलेत. ॲक्च्युली मला माहीत नाही की तुम्ही देवपूजा रोज करता की कसं, पण मी तरी देवपूजा फक्त सोमवारी उपवास असतो त्या दिवशी आणि गुरुवारी पण करते, कारण स्वामींचा वार आहे. सो ह्या 2 दिवशी माझी देवपूजा कन्फर्म असते. मध्ये आधी चतुर्थी आली किंवा एखादा सण आला तर त्या दिवशी देवपूजा घासून करते. बाकी एरवी फक्त पाण्यातनं काढायचं आणि पूजा करायची, असंच असतं माझं. तुमच्याकडे कसं असतं नक्की सांगा. सो देवपूजा केली, पूजा पण मांडून घेणार होते, पण पूजा मांडायला बसले आणि तेवढ्यात मला लक्षात आलं की माझ्याकडे पूजेचं साहित्यच नाही. म्हणजे हारवेणी नाही आहे, फळं नाही आहेत, खाऊची पानं नाही आणलेली. तर ते पण आणायचे. आता हे गेलेत आंघोळीला. ह्यांची आंघोळ होईपर्यंत ॲटलिस्ट दारात रांगोळी वगैरे करून उंबरट्याची पूजा करून घेते. चला. वा वा वा, रांगोळी आता किती प्रसन्न वाटतंय बघू. हा, आणि चेहरा बी हसरा बघू, कशी हसते बघू तू. वा 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 वा. हा हा, थांब एक मिनिट. हा हा हा. अरे झालं होय. मग संध्याकाळी पडणार का? रांगोळी दाखव ना एकदा. बघू. आणि 2च काढले की. अरे वा वा वा, इकडे पण काढली. कळस काढलाय. ऍक्च्युली मला कलश येतो. मला रांगोळी येणार आधी खूप यायच्या लग्नाच्या आधी. जसं लग्न झाले तसं रांगोळी जास्त काढायची प्रॅक्टिस पण संपली ना. तर आणि मेन म्हणजे टाइम मुळे ना आपण स्किप करून टाकतो लग्नाच्या नंतर. मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांचं तेच होतं की टाइम कमी असतो, सो सगळ्या गोष्टी स्किप होतात. म्हणून मी छोटीशी रांगोळी काढली, कलश काढलाय, खातर आज गुरुवार आहे म्हणून. सो चला, आता मला जायचंय मंदिरात पूजा करायला आणि त्याच्यानंतर पूजेचं साहित्य घेऊन यायचंय. असं बरंच काही. वा वा वा. आणि काय? आणि काय नाही करायचं. आणि काय नाही. आणि घरी येऊन बसायचं निवांत. हा, त्याचा व्हिडिओ काढायचे प्रमोशनचे वगैरे एवढे आलेले आहेत ते राहू दे. इथं मला काम पडलंय आवरायचं, उद्यापन असं आहे का? करायचंय. बरं ठीक आहे. रोज उठून व्हिडिओज काढत बसते. चालतंय करून टाक. किती वेळा पूजा आता ही? तरी अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 2 तास. 2 तास. आज गुरुवार आहे म्हणून मी पिंपळाच्या झाडाची आणि दत्ताची पूजा करायला आली आहे. तर तुम्ही म्हणताल की उपवासाच्या दिवशी हा काय विषय? गुरुवार आहे ना, दर गुरुवारीच येते तशी. दर गुरुवारी येते आणि मी अशी तेलात वात भिजून आणते आणि मग इथं येऊन तशी आरती करायची. बघता पूर्ण दिवा नाही आणत. मंदिरात वगैरे जाऊन आलो पूजा करून. त्याच्यानंतर पूजेचं सगळं साहित्य पण घेऊन आली. आता मला करायची आहे मस्त अशी पूजा आणि पूजा वगैरे मांडून घेते, कारण माझी जी सुवासिनी आहे त्यांना जायचं अचानक बाहेर दवाखान्यात. म्हणून मग म्हटलं पटकन पूजा मांडून काहीतरी नैवेद्य वगैरे बनवते आणि त्या ॲटलीस्ट जेवण गेला तरी होत आहे. सो चलो आवडते आता. तो 1 तास निघाला चालून दमला. नदी किट तो भरा रुंजून तीन पुरे चरणी घागऱ्या जय देव जय. फायनली माझी देवपूजा झाली. पूजा म्हणजे मी ठरवलं होतं की आता पूजा मांडून घ्यायची, फक्त पोथी रात्री वाचायची. पण विषय असा झाला की माझ्याकडे जे सुवासिनी म्हणून माझ्याच वहिनी येतात दरवर्षी, त्यांनाच मी घालते. कारण इथं 5 पोरी वगैरे नाही भेटत, कुठं शोधत जायचं आणि पोरी एक घास खातात. त्याच्यापेक्षा मी त्यांची पूर्ण फॅमिली बोलवते आणि त्यांनाच जेवायला घालते. त्यांनाच ओटी वगैरे भरायची, त्यांनाच जायचं सगळं. तर असं पण अचानक असं झालं की सकाळी त्यांच्याशी बोलले, पण त्यावेळेला ते ॲग्री होते यायला, पण अचानक त्यांना इमर्जन्सी कॉल आला आणि त्यांना जावं लागते. सो त्यांचा अचानक मला कॉल आला की ताई मला जायला लागते. म्हणून मग मी घाई फक्त आता खीर केली, कारण सगळा स्वयंपाक होणं शक्य नव्हतं. आणि जस्ट देवाची पूजा मांडली, पोथी पण वाचली, आरती वगैरे सगळंच करून घेतलं, कारण मग आरती झाल्याशिवाय त्यांना जेवायला घालायला पण नाही ना जमत आहे असं. आणि मग आता खीर वगैरे बनवली. आता ते आल्यावरती खीर वगैरे त्यांना देते आणि ठीक आहे. म्हणजे मला तर टेन्शन आलेलं की आता ऑन टाईमला मी कुठं सुवासीन बघणार, कारण प्रत्येकाच्या फिक्स असतात आणि कोणाचा उपवास असतो तर ते दुसऱ्यांच्या घरी सोडत नाही असं होतं. आणि पोरी तर नाही भेटत हल्ली कुठं.
सो आता केलंय घाई घाई उद्यापन. बाकी बायका वगैरे संध्याकाळीच बोलवणार आहे हळदी कुंकवाला. मग आता त्याच वेळेला साडी वेअर कराल. मी म्हटलं साडी घालून पूजा करावं, परत म्हटलं की साडी घालायच्या वेळात खूप सारं राहून जाते काम आणि वहिनी अचानक आलं तर सगळाच प्रॉब्लेम होऊन जाईल. म्हणून घाई घाई आता उद्यापन चालू आहे माझं. पण ठीक आहे, संध्याकाळी बायकांना वगैरे बोलवल त्यावेळेला साडी वेअर करेल. सो चलो. आज पाया पडायचं असते, आवाज काढायचा असते ती. पिशवीत जाऊ द्या, घाई घाई झालं. विषय असा आहे की जवळपास 5:45 वाजलेत. मगाशी वहिनीला मी खीर दिली आणि ओटी वगैरे वरून त्या गेला. बाकीच्यांना बोलवले जेवायला, फॅमिलीतले म्हणजे भाऊ आणि ते मुलं वगैरे भाचे त्यांना. तर मी कामच माझं आवरायचं चाललेलं, तर अचानक एवढा पोलिसांच्या गाड्या आणि एवढा तुफान हे झालं ना आमच्या इथे. जाम घाबरले होते की काय झालं, एवढ्या सगळ्या गाड्या अचानक दारात कशा काय आल्या. तर विषय असा आहे की इकडे मी तुम्हाला दाखवते बाहेर जाऊन. काय विषय, कोण आले? हे BJP महाराष्ट्र प्रेसिडेंट चंद्रशेखर बावनकुळे. अच्छा, गाड्या मी तुम्हाला बॅकने दाखवते गाड्या. स्क्रिप्ट लिहिला बसवलंय. इथं प्राजक्ताचं घर आणि इथं खाली बघा. काही गाड्या तिकडे गेल्यात, काही इथं लागल्यात, काही इथं लागल्यात. हळू बोलले कारण नेमकं बिल्डिंगच्या खालीच पोलीस थांबलेले आहेत. उगाच ते आवाज गेला तर छान नाही वाटत. तर एवढाच गाड्यांचा तोफा, एकामागे एक फुल आणि त्या पोलिसांच्या गाड्यांचा आवाज तसावाला. ते मी घाबरले होते, बापरे काय झालं आपल्या इथं. पण नंतर कळलं की सगळे त्यांच्याकडे आलेत, प्राजक्ताकडं. ती आता माहेरी आली आहे सध्या, माहेर वाशिने ती सध्या. म्हणजे आली काय, म्हणजे कदाचित त्यांना भेटण्यासाठीच आली असेल ती पण असं. सो आजचा दिवस तर असा गेला. अवतार हाय असंच राहिला. आता चेंज करायचंय, साडी बिडी घालते मस्तपैकी, नट्टापट्टा करते. चला, अजून मला व्हिडिओ एडिट करायचा. ते स्क्रिप्ट लिहित आहेत, तो व्हिडिओ एडिट करायचा आणि मग नट्टापट्टा करायचा आहे. काय काय प्लॅन आहे हा? भरला वांगा. हा, विषय असा आहे की मला करायची होती पुरणपोळी, पण माझ्याकडे जे सवाशीन म्हणून वहिनी येतात तर त्यांच्या घरात कोणीच पोळी खात नाही. म्हणून मग मी प्लॅन स्किप केला पोळीचा आणि झालं असं की वहिनी दुपारीच गेल्या. मग त्यांच्यासाठी पटकन घाई घाई खीर करून दिली, म्हणजे खीर करून त्यांना दिली. कारण मग तसं तरी कसं ना नुसतंच ओटी भरणार म्हणून. मग आता आमचा आणि त्यांच्याकडे असं आहे की पनीर करावं तर अण्णाला म्हणजे माझ्या भावाला पनीर पण आवडत नाही, तो पनीर पण खात नाही. म्हणून मग वांग्याचा बेत केलाय. आता वांग खाल्लं तर बरं होईल. होय, नाही वांग तू भरलेलं मस्त करते. हा, तर भरलेलं वांग, डाळ भात, खीर, चपाती. तुझ्या हाताला चव आहे भरल्याच्या वांग्याच्याला. भांग्या आता काय बोलायचं. हा, तुला हाताला चव आहे सगळं. हातून तिकडे हा चालतंय. पटकन बनव म्हणजे लवकर जेवायला आणि झोपायला. हो चालतंय, तेवढंच खा. असू दे. काय नाही.